नमस्कार. योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत BHNSC बैठक बघणार आहोत. ती जुलै 2026 या महिन्याची आहे. आपण विषय घेतलेला आहे पावसाळी आजारांचे प्रतिबंध. पावसाळ्यात होणारे आजार. आता पावसाळ्यात होणारे आजार बघूया. डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, जुलाब अतिसार, टायफॉइड, कावीळ, लेप्टोस्पायरोसिस इत्यादी आजार होतात. पावसाळी आजार टाळण्यासाठी उपाय. जे पावसाळी आजार होऊ नये म्हणून आपण त्यासाठी उपाय बघूया. पहिलं, घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. दुसरं, पाण्याच्या टाक्या, ड्रम आणि बादल्या झाकून ठेवा. तिसरं, आठवड्यातून एकदा पाण्याची भांडी रिकामी करून स्वच्छ करा. चौथं, पाणी उकळून किंवा गाळून पिण्यास सांगणार. त्यानंतर जेवणापूर्वी आणि शौचानंतर साबणाने हात स्वच्छ धुवा. आणि नंतर अन्न झाकून ठेवणे, पिण्याचे पाणी झाकून ठेवणे. नंतर आपल्या घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे. आपल्याला हे उपाय कसं म्हटलं असं करायचं आहे ते तुम्ही त्यांना प्रत्यक्षात सांगू शकता. म्हणजे घराच्या आजूबाजूचा जो पाणी साचलेलं असतं, खड्डे असतात, ते आपल्याला साचू द्यायचं नाही पाणी. ते आपल्याला पाणी जाण्यासाठी रस्ता करायचा आहे. पाण्याच्या बादल्या, टाक्या जे काय असेल त्या म्हटलं असं पाणी त्यामध्ये घ्यायच्या वेळेस फडका बांधायचं, नाहीतर त्यांना एखाद्या झाकण वगैरे ठेवायचं आपण त्यांना सांगू शकतो. आणि आपल्या जी घरामध्ये मोठे टाक्या पाणी वगैरे असेल पावसाच्या याच्यामध्ये, ते पाणी म्हणजे एकदा तरी ओतून द्यायचं आहे. महिन्यात लोक म्हटलं असं 2 किंवा 3 वेळा धुतात, पण आपण त्यांना सांगायचं आठवड्यातून किमान 2 वेळेस तरी धुवायचं आहे किंवा आठवड्यातून एकदा धुवायचं आहे. आणि त्यानंतर परत स्वच्छ पाणी त्यामध्ये घ्यायचं आहे आणि पाणी उकळून प्यायचं आहे. आपण त्यांना सांगू शकतो की पावसाळ्यामध्ये कितीतरी कीटाणू इकडे तिकडे फिरत असतात, त्यामुळे आपण आजारी पडू शकतो. आणि जेवणापूर्वी किंवा जेवणानंतर हात स्वच्छ धुतले पाहिजे, नाहीतर आपल्याला पावसाळ्यात खूप विविध प्रकारच्या आजारांना सामना करावा लागतो. अन्नसुद्धा झाकून ठेवायचे आहे. पावसाळ्यामध्ये इतर कीटक त्यामध्ये जाऊ शकतात. गांडूळ पाण्याच्या ठिकाणी जास्त असतात, जसे आपले हांडे, पाण्याच्या साठे, तिकडची जागा देखील स्वच्छ धुतली पाहिजे, आपण त्यांना सांगू शकतो. आणि आपला घराचा आजूबाजूचा परिसर देखील स्वच्छ ठेवला पाहिजे. म्हणजे कचरा साचल्याने मच्छर देखील होतात. तो कचरा पण आपल्याला त्यांना सांगायचा आहे एका ठिकाणी आपण टाकू शकतो. कचरा कुंडीच्या ठिकाणी सगळा जमा करून टाकून द्यायचा आहे. पुढे, आजाराची लक्षणे दिसल्यास. आजाराची लक्षणे म्हणजे ताप, जुलाब, उलटी किंवा अंगदुखी असल्यास त्वरित आरोग्य केंद्रात तपासण्यात जावे. बरोबर, आपण जी खेड्यावरची लोकं असतात ती ताप झाला तरी गोळी घेतील आणि बरं वाटेल असंच करतात, म्हणजे ते दवाखान्यात जात नाही. पण आपण त्यांना सांगू शकतो की पावसाळ्यात विविध प्रकारचा आजार होत असतो, त्यामुळे तुम्ही दवाखान्यामध्ये जाऊन एकदा रक्ताची तपासणी करा किंवा दुसरं काही त्रास असेल तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा. स्वतःहून औषध घेऊ नये. आता मगाशीच बोलली, ताप आल्यानंतर एखादी गोळी घेतल्यानंतर बरं वाटेल असं करतात, त्यांच्या मनानेच घेतात. जर त्या फरक नसेल पडत तर तुम्ही त्या गोळ्या बंद करून तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा. स्वतःच्याच मनाचा विचार करतात आणि त्या गोळ्या कोणत्याही घेत असतात काही लोक, त्यामुळे असं करू नये आपण त्यांना सांगू शकतो. आणि जुलाब असल्यास ORS आणि पुरेसे पाणी प्या. जुलाब असल्यास ORSचं पाणी कसं तयार करायचं आहे, परत वरतून ते किती वेळ वापरायचं आहे, परत अजून कोणत्या वयाच्या मुलांना किती द्यायचं आहे, 6 महिन्याच्या बाळाला किती द्यायचं आहे किंवा 9 महिन्याच्या बाळाला किती द्यायचं आहे. आपण ह्या ज्या माता बैठकीमध्ये पण सांगू, आपण BHNCच्या बैठकीमध्ये सुद्धा सांगू शकतो, म्हणजे आपल्या गावामध्ये इतर आजार पसरणार नाहीत.
VHNCची बैठक जुलै 2026ची. यामध्ये मी विषय पावसाळ्याचा घेतला होता. तर तुम्हाला यामध्ये पावसाळा म्हणजे खूपच अनेक आजार निर्माण होतात. तुम्ही माझ्यापेक्षा अतिउत्तम बोलू शकता. त्यात तुम्ही माहितीची भर आणखी देऊ शकता आणि चांगल्या प्रकारे तुम्ही त्या बैठकीमध्ये विषय मांडू शकता. थोडक्यात असा विषय मी मांडलेला आहे. तर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये मला सांगा. थँक्यू. पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.